पुढे बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। गडचिरोली या ठिकाणी मे महिना संपत आला तरी एकही धान खरेदी केंद्र सुरू नाही। हजारो शेतकऱ्यांचे लाखो क्विंटल धान उघड्यावर। जिल्ह्यामध्ये राज्य सरकारमार्फत आदिवासी विकास महामंडळाकडून होतं धान खरेदी। मागच्या वर्षी देखील धान खरेदी नाही, त्यामुळे यावर्षी तरी खरेदी होणार का, शेतकऱ्यांची चिंता। आता शेतकऱ्याला घरबसल्या मोबाईलवरती करता येणार खताची बुकिंग। सरकारचा छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पायलट प्रोजेक्ट। लवकरच खताच्या बुकिंगसाठी ॲप्लिकेशन होणार उपलब्ध। विदर्भात पुढील 9 दिवस उष्णतेचा अलर्ट। चंद्रपूरमधल्या ब्रह्मपुरीमध्ये देशातलं सर्वाधिक 47.2 अंश तापमान। अमरावतीमध्ये 2 दिवसांमध्ये उष्माघाताचे 3 बळी। सोलापूर जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यामुळे पेट्रोल पंपांसह हॉटेल आणि पशुधनाचंही मोठं नुकसान। वादळी वाऱ्यामध्ये हॉटेलसह पेट्रोल पंपाचं अक्षरशः पत्रे उडून गेले। दुसरीकडे बार्शीतील पिंपळगावमध्ये वीज पडून 2 म्हशी दगावल्या। राज्यभरात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी। छत्रपती संभाजीनगरसह वर्धा, लातूर, अमरावती, धाराशिव, सोलापूर, आष्टीमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस। शेतीपिकं आडवी, काही भागामध्ये घरांचंही नुकसान। बीडमध्ये पीएसआय नवरदेवाकडून ऐन लग्नाच्या उंबरठ्यावरती नकार। जगलांबा पोलिसात दोन्ही बाजूंकडून गुन्हे दाखल। दरम्यान पीएसआयने अनेक मुलींना अशाच पद्धतीने फसवल्याचा मुलींच्या नातेवाईकांचा आरोप। पोलिसांकडून यासंदर्भात तपास सुरू। जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोने आणि चांदीच्या दरात घसरण। सोन्याच्या दरात 700 रुपयांची, चांदीच्या दरात 6000 रुपयांची घसरण। सोन्याचे दर जीएसटीसह 1,60,680 वर, तर चांदीचे दर जीएसटीसह 2,75,010 रुपयांवर। संपूर्ण राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा तडाखा बसतोय, बघूयात। जालन्याच्या बदनापूर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा आंबा पिकाला मोठा फटका। फळबाग उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान झालं। पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी। बुलढाण्याच्या देऊळगाव राजा परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी। काही ठिकाणी गारपीटही झाली। वाढत्या उकाड्यातून नागरिकांना दिलासा मिळाला। वातावरणामध्ये गारवा निर्माण। सोलापूरच्या करमाळ्यामध्ये वादळी वाऱ्याचा तडाखा। जातेगावमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामध्ये शेतकऱ्याच्या घरावरील पत्रे उडून गेले, तर भिंत कोसळून घराचं अतोनात नुकसान झालं। बीडच्या केजमधील बेळगाव परिसरामध्ये जोरदार पाऊस। वादळी वाऱ्यामुळे झाडं उन्मळून पडली, अनेक घरांची पडझड झाली। नांदेड जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाचा जोरदार तडाखा बसला। मुदखेड आणि अर्धापूर तालुक्यातील अनेक केळी बागा वादळी वाऱ्यामुळे भुईसपाट। ऐन हंगामामध्ये झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडले। सोलापूरच्या करमाळ्यामध्ये वादळी वाऱ्याचा तडाखा। जातेगाव या ठिकाणी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामध्ये शेतकऱ्यांच्या घरावरील पत्रे उडून गेले, भिंत कोसळून घराचं अतोनात नुकसान झालं। नाशिकच्या मालेगावात वादळी वारा आणि पावसामुळे डाळिंब बाग उद्ध्वस्त। संदीप देवरे या शेतकऱ्याच्या 3 एकर डाळिंब बागेवरील अंतरलेले शेड नेट उडाले, तर डाळिंबाच्या फांद्या तुटून पडल्या, त्यामुळे बागेचं नुकसान झालं। बीडच्या चिखलीमध्ये शेतकरी दिनकर लाड यांनी मराठवाड्यातील पहिली थाई पांढऱ्या जांभळाची शेती फुलवली। जांभळाला पुणे आणि मुंबई बाजारामध्ये तब्बल 350 रुपये किलोचा दर देखील मिळतोय।